नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी केला जातोय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कांदा प्रश्नावर प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्याच्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी केलं आंदोलन. चंद्रपूर गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रिचेबल. नगरसेवकांना 5-5 लाख देऊन उचलण्यात आलाय. पैशामुळे आमचे लोक विकले गेलेत. विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस नेते आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी. बीडच्या परळीत शिंदे सेनेच्या शिवाजी शिंदे वरिष्ठ कार्यकर्त्यांवर हल्ला. धारदार शस्त्रांनी हल्ला करून हल्लेखोर फरार. कृत्रिम इंधन साठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंपाची तपासणी. पेट्रोल डिझेलची कुठेही टंचाई नाही. जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांचं वक्तव्य. न्यायालयाने आमच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन मंजूर केला. त्याबद्दल न्यायालयाचे आभार. रोहित पवारांनी ट्विट करत लवांडे यांच्या जामिनावर सरकारचे मानले आभार. पुण्यातील खेड तालुक्यातील मरकळमध्ये बिबट्या जेरबंद. 7 तासांच्या थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश. अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती. लोकवस्तीत बिबट्या असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापूरच्या पन्हाळ्यातील वाघवे गावातून एक मन सुन्न करणारी घटना. ओढ्याच्या पात्रात अंदाजे 8 ते 9 महिन्यांचं नवजात अर्भक मृतावस्थेत आढळलं. स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.